जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार. 4 दिवसापूर्वी मी आवाहन केलं होतं का निर्भय महाराष्ट्र पार्टी ही फेसबुक लाईव्ह कसं करायचं आहे ते शिकवणार. तर त्या अनुषंगाने कल्याणमधून 2 युवा तडफदार नेते मंडळी ते मला आज भेटायला आलेत. ते स्वतः त्यांचं नाव सांगतील. नमस्कार, मी विक्रम बटवाले कल्याणवरून आलेलो आहे. कल्याणमधून कुठं? कल्याण तिसगाव मधून आलेलो आहे. तिसगाव मधून आले. तुमचं काय नाव? माझं नाव कृष्ण नारायण गायकवाड, तिसगाव कल्याण पूर्वमधून आलेलो आहे. तुमची समस्या पण आहे आणि तुम्हाला लाईव्ह पण शिकायचं आहे. ओके ना. आता आपण त्यांना लाईव्ह कसं करतात हे शिकवणार आहोत. तर पहिले तुम्ही तुमचे 2 मोबाईल काढा, दोघांचे पण ओपन करा. केलं? फेसबुक ओपन केलं? ठेवायचं असं दिसतंय ना, असं ठेवायचं. चला असं मी सांगतो या करायचं. ओके केलं. आता याच्यामध्ये रिटर्न पोस्टमध्ये जावा तुम्ही. हे गेलेत बरोबर, तुम्ही जावा. गेले? वाचा सगळं. पहिलं काय दिले? पहिलं इमेजिंग विथ AI, फोटो किंवा व्हिडिओ, टॅग पीपल, फिलिंग किंवा ऍक्टिव्हिटी, चेकिंग, लाईव्ह व्हिडिओ, बॅकग्राऊंड कलर, कॅमेरा, GIF, गिफ्ट म्हणून म्हणजे सगळे ते ऑप्शन. लाईव्ह इव्हेंट. आता आपल्याला काय करायचंय? लाईव्ह व्हिडिओमध्ये जायचंय. ओके ओके. थोडं थांबायचं. ह्या ठिकाणी ब्ल्यू कलर येतो म्हणजे तुमचं नेट कनेक्ट झाले. आलं दोघांचं ब्ल्यू कनेक्ट. आता त्याच्यावरती गो करा. बोला. हां, थोडा टाइम लागेल. यांचं झालं. आता तुम्ही उडा ते. हां, दिसतोय माझा चेहरा? दिसतोय? हो दिसतोय. नक्की. काय करतोय मी? लाईव्ह शिकवतो. माझ्या हातात काय काय? मोबाईल आहे आणि लाईव्हची ट्रेनिंग देता येईल. लाईव्हची ट्रेनिंग चालू आहे. कशा प्रकारे आपल्याला समोरच्याला आता हे सगळं लोक बघत आहेत. तुमचे जे फेसबुक फ्रेंड्स आहेत ना, जेवढे तुमचे फेसबुक असतील, 5,000 असतील, 10,000 असतील, लाख असतील, ते बघायला जातात त्यांना डायरेक्ट. आता सध्या माझ्याकडे 2 जण बघतात आहेत. ते 2 जण बघतात. ते कसं दिसतं? या ठिकाणी दिसतं. लाईव्हच्या बरोबर इथं डोळा दिसतोय. 2 दिसतंय. तुमच्या इथे किती दिसतात? माझ्याकडे नाहीये. दिसेल हळूहळू. तुमच्या इथे माझं 0 आहे. हळूहळू येत राहणार ते. परत ह्या बाजूला कोण तुमचं बघतंय ना, ते पण चेहरा दिसतो. हो बरोबर. ठीक ना. इकडे कोण बघताय ते वगैरे, म्हणजे आपल्याला कोण पाहतंय हे दिसतंय. फर्स्ट स्टेप फेसबुकला जायचंय, पोस्टमध्ये जायचंय. पोस्टमध्ये ऑप्शन्स येतील. त्यानंतर त्या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ म्हणून जायचं. त्या ठिकाणी गेल्यानंतर ते लाईव्ह होणार. आता तुमची समस्या काय आहे कळालं का? हो. आता समस्या काय? तुम्हाला कोणी फसवलंय? एजे एंटरप्राइजेस म्हणून आहे. हां, त्यांनी फसवलंय. बरोबर ना. आता हे तुमचं सर्व प्रकरण बटवाल्यांना माहिती आहे. बरोबर. आता तुम्हीच सांगा मला, लाईव्हच्या परत सांगा, आपण अशी चर्चा करू. अच्छा. हां, माझं घेऊ का? बोला. आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा पण कळेल. आता बघा तुमची लाईव्ह कोण कोण पाहतंय. ती खाली नाव आली का? हो है ना. पाहतच. काय नाव त्यांचे? सिद्धांत अवघडे म्हणून आहे. हां, ते आपल्याला लाईव्ह बघतात. त्यांना धन्यवाद बोला. धन्यवाद सिद्धांत अवघडे. खरंच तुम्ही लाईव्ह पाहताय. हा, लाईव्ह वरती तुम्ही. अजून कोण आहे? धन्यवाद. 2 आहेत. आता फ्रंट कॅमेरा बघा, असं एक चिन्ह आहे माईकच्या खाली. हो. हां, ते करा. तुमचे चेहरे दिसले? हो. दिसले? छान आहेत का? छान आहेत ना. हो. हां, आता तुम्ही जनतेला सांगताय तुमच्याबरोबर काय घडलंय ते. स्टार्ट. तर मित्रांनो सगळ्यात नमस्कार पहिल्यांदा. तर मी लाईव्ह वरती आलेलो आहे. लाईव्ह वरती याकरता मी आलेलो आहे कारण गोरेगावमध्ये आमच्यासोबत जे काय फ्रॉड वगैरे जे काही झालं ते माझ्या मित्रासोबत झालं. पण त्याच्यासोबत मी म्हणजे पहिल्यापासून मी त्याच्यासोबतच गेलो होतो त्या ठिकाणी बिझनेस वगैरे ते समजण्यासाठी. मी तर काही जॉईन केलं नाही, पण यांनी जॉईन केलं 1 लाख रुपये वगैरे भरून काहीतरी. तर चेहरा दाखवा. हां, तर बॅक करायचं लगेच. कुणाबरोबर बोलतोय है ना. नाव पण सांगा. आहे माझा मित्र कृष्ण गायकवाड म्हणून आहे. कल्याण तिसगाव मधूनच आहे. तर विषय असा झाला की फेसबुकला एक जाहिरात आली होती फ्रँचायझीची. म्हणजे कुठली होती ती? स्टेशनरी त्याची जाहिरात आली होती. आणि त्याच्यामध्ये त्याला वाटलं की आपण देखील हा बिझनेस जॉईन करूया, कारण त्याचं सायबर कॅफे. आणि सायबर कॅफेमध्ये तुम्हाला माहितीच असेल की पेज वगैरे लागतातच तिथे प्रिंटरला वगैरे. तर त्यासाठी त्याने ती फ्रँचाईज त्यांनी घेतली 1 लाख रुपये भरून. पण त्या ठिकाणी काय झालं, त्याने 1 लाख रुपये भरल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा पैशाची मागणी केली पुन्हा एकदा. बरोबर ना. हां. तर पैशाची मागणी किती केली होती त्यांनी? पहिल्यांदा 1,40,000.
नंतर 2,40,000 असं 1,80,000 2,40,000 अच्छा, 1,80,000 आणि 2,40,000. तर बघा अशा प्रकारे त्यांनी तुम्ही बोला तुम्ही बसा, तुम्ही दोघं जण चर्चा करा. आपसा हेच लाईव्हचं कारण आहे. तर अशा प्रकारे त्यांनी ना म्हणजे पैशांची देखील सुरुवातीला मागणी केली होती आणि त्यानंतर मग याला कुठेतरी संशय आला, कारण हा वारंवार पैशाची मागणी म्हणजे करायला लागलेला आहे. कारण जे त्यांनी बातमी दिली होती त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 1,00,000 रुपये भरून तुम्ही बिझनेस जॉईन करा असं त्यांनी फक्त सांगितलं होतं. वरचे किती सेक्युरिटी वगैरे ते काय ते त्यांनी सांगितलं नव्हतं. तिथे गेल्यानंतर ते एक वेगळंच म्हणजे प्रकरण नंतर आम्हाला ते हळूहळू समजत गेलं. त्याच्यानंतर मग आम्हाला कुठेतरी ते थोडंसं कुठेतरी मनात पाला आपण बोलतो ना चुकचुक ती जसे ते त्या प्रकारे आम्हाला ते झालं. मग आम्ही काय त्यांना आम्ही त्यांना सुरुवातीला आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला हा बिझनेस काय पुढं आम्हाला प्रोसेस पुढं करायची नाही, आमचे पैसे आम्हाला रिटर्न करा 1,00,000 रुपये. तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा सुरुवातीला त्यांनी विश्वासात घेतलं, समजून सांगितलं. म्हणजे आम्ही पैशांची मागणी केली ना, म्हणजे आमचेच पैसे आम्ही 1,00,000 रुपये भरले होते. त्यांनी म्हणजे ते कोण, कंपनीचं नाव काय? कंपनीचं एजे एंटरप्राइजेस म्हणून आहे आणि मालक गोरेगावला आहे. आणि मालक इथे अंकित जैन म्हणून मालक आहे. आणि जे तिथे बसले होते ते कोण होते, ते त्यांचेच पार्टनर आहे. कामाला ठेवलेलं आहे. हेतुल रंका म्हणून नाव आहे त्याचं. अच्छा, हेतुल रंकावत म्हणून नाव आहे त्याचं. आणि ते तिथं बसले होते. तर मग काय झालं विषय, नंतर मग आम्ही त्याच्या बोलण्यावरती ते आम्हाला काय भरोसा नव्हता, कारण तो एवढे उडीचे उत्तर देत होता ना की त्या टायमाला आम्ही समजून गेलो की हा कुठेतरी आपल्यासोबत फ्रॉडगिरी करतोय. आणि नंतर मग माझा मित्र कृष्ण गायकवाड हा तिथे गेला. त्याच्यानंतर त्यांना काय बोला, आम्हाला काय पुढे प्रोसेस ढकलायची नाही, आमचे 1,00,000 रुपये आम्हाला परत करा आणि विषय सोडून द्या. तर त्यांनी काय केलं, नंतर या बोलले त्यांनी एक चेक दिला पुरावा म्हणून. दोघांनी पण हे दाखवा, दिसतंय का अग्रीमेंटचा? तर बघा हा अग्रीमेंटचा पेपर आहे आणि त्याच्यावर दिसतंय का? फ्रंट कॅमेरा बॅक केला, दिसतंय ना, ते दाखवा. हे सगळं दाखवायचंय. हे जे लाईव्ह आहे ना, हे तुम्हाला शिकवण्याच्या पाठिंबाचं कारण आहे का, तुमच्याकडे पण समस्या आल्या का, ते ह्या पद्धतीने दाखवायचं त्यांना. हे ठोक पुरावा आहे आणि काय काय ठरलंय ना, दिसतंय माझं हे उलट दिसतंय, पण त्यांना वाचून दाखवा बाबा माझं असं अग्रीमेंट झालं होतं है ना, त्या पद्धतीने. तर अशा प्रकारे बघा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती अग्रीमेंट करून घेतलेली आहे. ही रिसिप्ट आहे. तो मिस्टर कृष्णा एन गायकवाड म्हणून आहे आणि त्याचा जो राहतोय तो त्याचा ॲड्रेस आहे. आणि त्यांनी किती रुपये रिसिव्ह केलेले आहे बघा, ते देखील A4 साईजचे त्यांनी स्टेशनरी पेपर घेतले होते ना फ्रँचाईज. इथे रिसिव्ह 1,00,000 रुपये आहे आणि रिफंडेबल अमाऊंट फॉर द सेम असं लिहिलेलं आहे. मिनिमम 12% बिझनेस प्रॉफिट विल बी शेअर ऑन रिफंडेबल अमाऊंट. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की मी त्याला 1,00,000 रुपये डिपॉझिट म्हणून दिलेली आहे आणि जे काय बिझनेस होईल त्याचं 12% मला कमिशन भेटेल दर महिन्याला, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि माझा एरिया दिलेला आहे कल्याण डोंबिवलीमध्ये. जर मला फ्युचरमध्ये कधी जर बंद करायचं असेल तर 60 दिवसाचा लॉकिंग पिरियड असणार आहे. 60 दिवसानंतर मी कधी पण ते रिफंड घेऊ शकतो असं अग्रीमेंटमध्ये आमचं झालेलं आहे. आणि ते पुढे त्याच्या चेकचे डिटेल्स आहेत. मी दिलेलं तर चेकचा 1,00,000 रुपये अमाऊंट, तारीख आहे 17/5/2024. इथं त्यांची साईन आहे, त्यांच्या मॅनेजरची, आणि इथं माझी साईन आहे 17/5/2024 त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर मी माझ्या सेफ्टीसाठी त्यांच्याकडनं 1,00,000 रुपयाचा पोस्ट डेटेड चेक घेतला होता. हा बघा, हा त्याच्या चेकचे डिटेल्स आहेत. AU स्मॉल फायनान्स बँक त्याचं, आणि त्यांची साईन आहे. एजे एंटरप्राइजेस AU स्मॉल फायनान्शियल बँक म्हणून आहे बघा. आणि त्याने हा पहिल्यांदा चेक दिलेला 1,00,000 रुपयाचा. किती तारखेला दिलता तो? 20/8/2024 दिलता. नाही 20/8/24 त्यांनी त्या तारखेला दिला होता, कारण 60 दिवसानंतर माझा अग्रीमेंट संपल्यानंतर जर त्यांना मला जर बंद करायचं असतं त्यासाठी मला सेफ्टीसाठी त्यांनी दिला होता. पण तो नंतर जेव्हा यानंतर मला त्यांनी 2 महिन्यानंतर त्यांच्या ऑफिसला बोलावलं आणि मला सांगितलं की आपल्याला अजून एक फ्रँचायझीकडनं मला सांगितलं गेलं की आपल्याला फ्लिपकार्टवरनं ऑर्डर आलेली आहे मोठी. तर एक ऑर्डर आहे ती 1,80,000ची आहे आणि 2,40,000ची. तर तुम्ही कधीपर्यंत देऊ शकता असं त्यांनी सांगितलं. मी सांगितलं सध्या माझ्याकडे पैसे नाही, मी तुम्हाला सांगतो म्हणून. आणि असं मी करून मी घरी आलो.
मग थोडं मला वाटलं की हे लोक काहीतरी आपल्याला गंडवतात, म्हणजे आपल्याला फसवत आहेत, आपली फसवणूक करत आहेत पैसे घेऊन. आणि त्यावेळेस सांगितलं की तुम्हाला याचं जे कमिशन आहे, आता माझं 12% ठरलं होतं, पण ते त्यामुळे की 20% आम्ही तुम्हाला त्याचं कमिशन लगेचच्या लगेच देऊ आणि बाकीचे पैसे आम्ही तुम्हाला नंतर 1 महिन्यानंतर तुमचे सगळे ते पैसे तुम्हाला परत देऊ असं. मग मला तेव्हा वाटलं की म्हणून मी त्यांची फ्रँचायझी बंद केली. बरं, त्या दोघांचे फोटो दाखवा. तुमचं नेट संपलंय म्हणून कट झालं ते. याला नेट लागतो चांगलं. आणि हा आहे तो मालिक आहे अंकित जैन. हा बघा, हा आहे ना, हा आहे अंकित जैन आहे ना, हा मालक आहे. हा मालक, पण मालकाची कधी आमची भेट झाली. अच्छा, तर अंकित जैन म्हणून आहे, एजी एंटरप्राइजेसचा आहे, पण या मालकाबरोबर त्यांची कधी भेटच झालेली नाही आणि तो व्यक्ती कधी त्या ठिकाणी दिसलेलाच नाही. पण दुसरे सर आहे ज्यांनी आमच्या सोबत फ्रॉडगिरी केलेली आहे, त्यांचा फोटो मी आता तुम्हाला मी दाखवतोय. काय नाव आहे? हेतुल रंका म्हणून आहे. हा बघा, हा व्यक्ती आहे हेतुल रंका म्हणून आहे. तर हा करा फ्रॉड आहे कंपनीचा आणि त्यांनी ना फ्रॉडगिरी केलेली आमच्यासोबत. आणि हे मी आता हे तुम्हाला जे फोटो दाखवलेत, तर ज्यांच्या कोणाला या लोकांनी जर फसवलं असेल, 1 रुपया जरी यांचा कोणाचा फसवला असेल, यांनी खाल्ला असेल, तर त्यांनी खाली कमेंटमध्ये नंबर येतील, बटवाल आहेत ते, खरं ते स्वतः ह्या केसकडे लक्ष घालून आहेत, माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर सगळ्यांनी संपर्क साधा. त्यांचा नंबर नाही लागला तर माझा नंबर फेसबुकवरून घ्या, मला फोन करा. यांच्या नजरेमध्ये हे चीटर आहेत, तर ते आपण चीटर सगळ्या जगाला आपण प्रूफ करून दाखवूया. आणि ज्यांना ह्या लोकांनी लुटलंय त्या लोकांनी सगळ्यांनी एकत्र या, आपण त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण कारवाई करू आपण. बरोबर. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. पुन्हा अजून कोणाला फेसबुक लाईव्ह शिकायचं असेल त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे कॉन्टॅक्ट करा, येऊन भेटा. तुमची समस्या लाईव्ह मार्फत तुम्हीच मांडा. ही निर्भय महाराष्ट्र पार्टीची मोहीम आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.